आज जरी तुझी परिस्थिती तुझ्या विरोधात असली, लोक तुझ्या विरुद्ध असले, नशीब तुझ्यापासून पाठ फिरवत असले, तरीसुद्धा तुझ्या मनात तू एकच वाक्य ठेव की मी एकटा नाही, मी हार मानलेली नाही, मी अजून संपलेलो नाही. माझे स्वामी नेहमी माझ्या सोबतच आहेत. मग बघ तुला लढण्याची, पुढे जाण्यासाठी कसे बळ मिळते ते. बाळांनो, मनात लढायला आग असेल तर वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि बाळा, तू काळजी करू नकोस, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पण लक्षात ठेव, आमची मदत त्यांनाच मिळते जे मनातून खचत नाहीत, ज्यांचा त्यांच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो. बाळा, आम्ही जाणतो आज तुम्ही खूप थकलेला आहात, त्यामुळे थोडी विश्रांती घ्या, पण माघार मात्र कधीच घेऊ नका. मैदान सोडून असे पळून जाऊ नकोस. तुझा जन्म पळून जाण्यासाठी नाही, तर धीटाने लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी झालेला आहे. जो त्याचे मन जिंकतो तो उद्या हे जगही जिंकतोच. त्यामुळे बाळा, एक वेळेस बाहेरून हरलास तरी चालेल, लोकांनी तुला कमी लेखले तरी चालेल, वेळ जरी कठीण असली तरी चालेल, पण मनातून तू कधीच हारू नकोस. कारण जिंकण्याची सुरुवात ही मनातूनच होत असते, हे लक्षात ठेव. तू काळजी करू नकोस, ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबतच आहे. तू तुझ्या जीवनाची लढाई यशस्वीपणे पार पाडणार हा आमचा पूर्ण विश्वास आहे. बाळा, असाच तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव. तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, तुम्ही काल खूप रडला, आज शांत आहात, पण तुमच्या मनात एक प्रश्न आहे की माझ्यासोबतच असे का होते, का माझ्या प्रयत्नांना यश मिळत नाही. तुझ्या मनात प्रश्न येत आहेत, म्हणजे तुझे मन हे जागे आहे. खरे दुखणे तेव्हा सुरू होते जेव्हा माणूस विचार करणेच थांबवतो. बाळा, हे जग तुला पडलेले, हारलेले पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहे, पण आम्हाला तुला उठलेले, जिंकलेले पाहायचे आहे. लक्षात ठेव, देव कधीच कमजोर माणसांना निवडत नाही, तो मजबूत माणसांना कठीण परिस्थिती देतो, जेणेकरून त्यांच्यातली ताकद ही बाहेर येईल. आज तुम्ही म्हणता मी सर्व काही केले तरीही अपयश माझ्या वाट्याला आले, पण अपयश आले म्हणून सर्व व्यर्थ होत नसते. तुमचे केलेले प्रयत्न हे कधीच वाया जात नाहीत. ते प्रयत्नच उद्याच्या विजयाची पायाभरणी करतात. बाळांनो, झाडावरची फळे वादळात गळतात, पण त्यांची मुळे मात्र खोलवर रुजलेली असतात. आज तुझ्या आयुष्यात वादळे असतील तर समज तुझी मुळे मजबूत होत आहेत. आज तुला खूप एकटे वाटत असेल, कोणी तुला समजून घेत नसेल, असे जर तुला वाटत असेल तर तू लक्षात ठेव, जो मनाशी लढतो तो कधीच एकटा नसतो. आणि तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या प्रत्येक अश्रूत, तुझ्या प्रत्येक शांत रात्रीत नेहमी तुझ्या सोबतच आहोत. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःशीच मनात बोलत असता, तेव्हाच आम्ही तुमच्या सर्वात जवळ असतो. बाळांनो, आज जर तुम्ही मनाने मजबूत राहिला तर यश तुमच्यापासून दूर राहू शकतच नाही. त्यामुळे आज एक संकल्प करा, मी थांबेन पण हार मानणार नाही. मी पडेन पण मन हरवणार नाही. लोक मला विसरतील पण मी स्वतःला कधीच विसरणार नाही. बाळांनो, बाहेरून हरलेल्यांना इतिहास विसरतो,